मित्रांनो, सीईटी एक्झाम ही वर्षातून 2 वेळेस होणार आहे का? त्यासोबतच एक्झाम होत असेल 2 वेळेस, तर ती कोणत्या महिन्यात होईल, कधी होईल आणि त्या दोन्ही एक्झामचा रिझल्टपैकी कोणता रिझल्ट हा ॲडमिशनसाठी कन्सिडर केला जाईल? असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण तुमचा प्रत्येक ना एक डाऊट डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. जसे की सीईटी एक्झाम ही 2 वेळा होणार आहे. तर 2026 पासून सुरू होणार आहे. तर 27 पासून याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. त्यासोबतच कधी एक्झाम होतील, रिझल्ट कोणता कन्सिडर केला जाईल, सिलेबस काही अजून नवीन चेंजेस झालेत का? या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट टॉप गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं, त्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्रामधल्या म्हणेल त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जर घ्यायचं असाल, तर तुम्ही आमचा कोर्स जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाइब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळेल. आता रेकॉर्डेड लेक्चर आपण का अवेलेबल करतोय, तर कधी लाईव्ह लेक्चर मिस झाले तर तुम्हाला ते रेकॉर्डेड लेक्चर करता येतील. आणि जर एखादी कन्सेप्ट तुम्हाला नाही समजली, तर तुम्ही लाईव्ह लेक्चरमध्ये तर डिस्कस करू शकता, पण जर तुम्ही कधी विसरलात तर ते तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर थ्रू करू शकता. ओके. यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, ज्या थ्रू तुम्हाला कळेल की तुमचं प्रिपरेशन कुठपर्यंत झालंय. प्रॅक्टिससाठी आपण क्वेश्चन बँक प्रोव्हाइड करतोय, त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील असणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील आहे. काउन्सिलिंग कोर्ससाठी आपण बाहेर मार्केटमध्ये बरेचसे पैसे म्हणजे 10-10 हजारापर्यंत पैसे वेस्ट करतो. जेवढ्या पैशामध्ये बरेचसे कोर्सेस आपल्याला विकत मिळतात, पण तेवढेच पैसे आपण काउन्सिलिंगमध्ये पे करतो. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा आपला कोर्स घेतला तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग कोर्स देखील फ्री ऑफ कॉस्ट देतो. आणि याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 10 तारखेपासून, तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्हाला पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, तर हे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. ओके. सो त्यामध्ये देखील प्रत्येक गोष्ट इन्क्लुडेड असणार आहे दिलेली. सेम गोष्टी इन्क्लुडेड असतील आणि त्याची नवीन बॅच देखील 10 तारखेपासून सुरू होती. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील कोर्स हा एनरोल करू शकता. ओके. चला तर आता आपल्या मेन मुद्द्याकडे बोलूया आजच्या, जो आहे सीईटी वर्षातून 2 वेळा होणार आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झॅक्टली ऑफिशियल नोटीस आलेलं नाहीये. आणि जे आपल्या शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय, तर ती अशी गोष्ट होती की पीसीबी सीईटी आणि पीसीएम सीईटी या 2 एक्झाम ज्या आहेत, तर त्या एक्झामसाठी 2दा होणार आहे. त्यासोबतच एमबीए सीईटी वगैरे तर यांसाठी होणार आहे, अशी त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे. पण त्यांनी असं नाही सांगितले की नर्सिंग सीईटी साठी होणार आहे. चान्सेस आहेत 50%, पण त्याची ऑफिशियल नोटीस अजून आलेली नाहीये. आपण सीईटी सेलला कॉल केला होता आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतलीये. सो त्यांच्या थ्रू आम्हाला कळालंय, त्यांच्या थ्रू आम्ही कन्फर्म केलंय की अजून अशी कुठली ऑफिशियल नोटीस नाही आलीये. फक्त गोष्टी न्यूज थ्रू कळवण्यात येत आहेत तुम्हाला. सो आता तरी कन्फर्म नाहीये की तुमची एक्झाम ही होईल. आणि जर ऑफिशियल नोटीस आली, इन केस जर ऑफिशियल नोटीस आली, तर तुमची एक्झाम असेल एक 12वी झाल्या म्हणजे 12वीची जी बोर्डची परीक्षा असते ती झाल्यानंतर, म्हणजे मार्चच्या एंडिंगला होईल किंवा मार्च मध्ये होऊन जाईल. आणि सेकंड जी अटेम्प्ट आहे ती एप्रिलमध्ये होईल. कारण यावर्षी आपल्याला प्री इन्फॉर्मेशन होती. पण नेक्स्ट इयर पासून मग 1 जानेवारीमध्ये अटेम्प्ट आणि 1 एप्रिलमध्ये अटेम्प्ट, असे 2 अटेम्प्ट घेतले जातील. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या तयारीनिशी राहा. आता जर तुम्हाला म्हटलं की मार्च मध्ये आता एक्झाम लवकर येते, 2 वेळाचा अटेम्प्ट होणार, तर त्यासाठी आपला कोर्स जॉईन करा. आम्ही तिथे सांगितलं प्रत्येक सब्जेक्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो, त्यामधला प्रत्येक टॉपिक आपण डिस्कस करून थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर करून त्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करून टेस्ट सिरीज वगैरे या सगळ्या गोष्टी करत असतो.
तर लवकरात लवकर जॉईन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता 10 तारखेपासूनची बॅच सुरू होते, तर ती बॅच फुल होण्याच्या आधीच तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा, कारण नेक्स्ट बॅच अजून नंतर कधी सुरू होईल आणि मग तुम्हाला लेट होऊन जाईल. सो लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मला खाली कमेंट करू शकता. आणि अजून कोणते डाऊट्स असतील तर मला सांगा. त्यासोबतच कुठल्या चॅनल टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ते देखील सांगा. आपल्या चॅनलवरती आपण प्रत्येक सब्जेक्ट वरती देखील व्हिडिओ टाकत असतो, एमसीक्यू टाकत असतो, पीवायक्यूज टाकत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.